नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण दुधी भोपळ्यापासून छान असे चविष्ट पराठे बनवणार आहोत। तर हा असा एक मीडियम आकाराचा दुधी भोपळा घेतला आहे, धुवून घेतला आहे। आता तो आपण कट करून घेणार आहोत। तर हा देठाकडील भाग आणि इकडचा हा साईडचा भाग कट करून घ्यायचा। आता हा दुधी भोपळा आपल्याला चेक करून बघायचा आहे। इथे टेस्ट करून बघायचा, जर कडू लागला तर अजिबात हा दुधी भोपळा घ्यायचा नाही, जर गोड लागला तरच हा दुधी भोपळा आपल्याला वापरायचा आहे। इथे तुम्ही याची सालं देखील काढून घेऊ शकता, पण मी सालासकटच हा किसून घेणार आहे। आणि जाड किसणीने किसत आहे, तुम्ही इथे पाहू शकता। अशी ही जाडवाली किसणी घ्यायची आणि किसून घ्यायचा। दुधी भोपळा खायला मुलं कंटाळा करतात, तर तुम्ही असे याचे पराठे बनवून खाऊ घालू शकता किंवा सकाळच्या नाश्त्याला देखील हे पराठे बनवू शकता। पौष्टिक आहेत, झटपट होतात। आता हा दुधी भोपळा आपण किसून घेतला आहे। आता हा साईडला ठेवून देऊ आणि यात टाकायसाठी आपण एक वाटण बनवणार आहोत। त्यासाठी भरपूर असा लसूण घ्यायचा आहे, जिरं, 1 चम्मच जिरं घ्यायचं, हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आपल्याला। तर मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। मी इथे 9-10 मिरच्या घेत आहे। हे फक्त पाणी न टाकता भरड करून घ्यायचे आहे याचे आपल्याला। एवढ्या मिरच्या घेतल्या, आता हे वाटून घेते। तर आता यामध्ये हे वाटलेलं जे आपण हिरवी मिरची, जिरं, लसूण आहे ना, ते टाकून घ्यायचं। संपूर्ण यामध्ये टाकून घेत आहे। आता यात टाकणार आहोत आपण बेसन पीठ। साधारण छोट्या चम्मचने 2-3 चम्मच एवढं बेसन पीठ टाकायचं। छान खुसखुशीतपणा येतो या पराठ्यांना। थोडंसं तांदूळ पीठ देखील आपण टाकणार आहोत। एक 2-3 चम्मच तांदळाचं पीठ देखील टाकायचं। चवीनुसार मीठ, हळद टाकायची आहे अर्धा चम्मच, लाल मिरची पावडर 1/2 चम्मच टाकते। इथे हिरवी मिरची घेतली असल्यामुळे मी लाल मिरची पावडर कमी टाकली आहे। अर्धा चम्मच धनेपूड टाकायची आहे, 1/2 चम्मच भाजलेल्या जिऱ्याची पूड। आता हे आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे। त्यापूर्वी आपण यामध्ये कोथिंबीर देखील टाकणार आहोत। भरपूर अशी बारीक चिरून टाकायची आहे कोथिंबीर। धुवून सुकवून घेतलेली आहे कोथिंबीर आणि मगच आपल्याला ही बारीक अशी कट करून टाकायची। हे पीठ पाणी न टाकता मळून घ्यायचं बघा, कारण ना या दुधी भोपळ्याला जे आहे ते पाणी सुटतं। त्यामुळे याच पाण्यामध्ये जेवढं कणिक मावेल तेवढं टाकून मळून घ्यायचं आहे। आता मी आधी हे हाताने छान मिक्स करून घेते सर्व आणि नंतर मग यामध्ये गव्हाचं पीठ टाकते। तुम्ही इथे पाहू शकता याला किती असं पाणी सुटत आहे। मीठ टाकल्याच्या नंतर जरा जास्त पाणी सुटतं। असं छान चोळून हे पीठ किंवा हे मिश्रण
एकत्र करून घ्यायचा आहे। आता यात आपण गव्हाचं पीठ टाकून घेणार आहोत। आता यात जसं लागेल तसं गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आणि घट्टसर असा गोळा तयार करायचा आहे। जसं आपल्याला पराठे लाटता येतील असा हा गोळा तयार करून घ्यायचा। कोथिंबीर टाकते मी पुन्हा। जेवढी जास्त कोथिंबीर टाकाल तेवढी चव जास्त येते या पराठ्याला। आता हे पीठ मी चांगलं असं मळून घेतलं आहे। इथे मी छोट्या वाटीने 2 वाटी पीठ लागलेलं आहे बघा, एक मीडियम आकाराच्या दुधी भोपळ्यासाठी। आता यावरती थोडंसं आपण तेल घेणार आहोत आणि हे पीठ जे आहे ते झाकून एक 5 ते 10 मिनिटासाठी ठेवून देणार आहोत आणि नंतर याचे पराठे करून घेऊ। लगेच केले तरी चालेल, पण मी छान असं हे पीठ मुरण्यासाठी ठेवून देते 10 ते 15 मिनिटासाठी आणि नंतर मग याचे पराठे बनवते। तर आता 10 ते 15 मिनिटं आपण हे पीठ भिजवून घेतलं आहे छानपैकी। आता याचे आपण पराठे लाटून घेणार आहोत। इकडे तवा गरम करायला ठेवला आहे बघा आणि कोरडं पीठ सुद्धा लागेल आपल्याला। थोडंसं हाताला कोरडं पीठ लावायचं। या पिठातला एक छोटासा म्हणजे जसा आपल्याला पराठा लाटायचा आहे तेवढा गोळा घ्यायचा, उंडा घ्यायचा आणि त्याला असा हाताने गोल करून घेऊ। कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचं आणि हातावरच आपल्याला थोडासा हा पराठा तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे लाटायला बरोबर लाटला जाईल। आता कोरडं पीठ लावून घ्यायचंय परत आणि पराठा आहे तो लाटून घ्यायचा आहे। तुम्ही जाड पातळ तुमच्या आवडीनुसार हे पराठे लाटू शकता। काठ थोडेसे पातळ लाटायचे आणि हा पराठा आपण लाटून घेतला आहे। आता या तव्याला तेल, बटर, तूप काही लावू शकता। त्यावरती हा पराठा टाकायचा आहे आणि छान खमंग खरपूस होईपर्यंत दोन्ही साईडने भाजून घ्यायचा आहे। मी इथे तेलाचा वापर करत आहे या पराठ्यांसाठी। आता हा भाजतोय तोवर आपण दुसरा एक लाटून घेऊ, म्हणजे तो भाजला की लगेच हा आपल्याला तव्यावर टाकता येईल। पीठ तुम्ही इथे पाहत असाल मी जास्त घट्ट नाही मळलं किंवा खूप पातळ नाही। कोरडं पीठ लावून घ्यायचं म्हणजे कसं पोळपाटाला चिकटणार नाही हा पराठा आणि लाटून घ्यायचा आहे। वाटलं तर पुन्हा कोरडं पीठ लावा। अशाच पद्धतीने आपण हे संपूर्ण पराठे बनवून घेत आहोत।
थोडंसं जास्त लावायचं तेल, म्हणजे खायला खूप मस्त लागतात. तर मस्त हा पराठा भाजून तयार झाला आहे बघा. खमंग झाला आहे आणि दोन्ही साईडने खरपूस असा भाजून तयार झाला आहे. आपण हा एका या प्लेटमध्ये काढून घेत आहोत. दुसरे सुद्धा असेच आपण लाटून भाजून घेणार आहोत सर्व पराठे. तर असे आपले हे पराठे बनून तयार झाले आहेत. तुम्ही हे पराठे दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत खाऊ शकता. तसेही खूप छान लागतात. आणि मी हे जाळीवर ठेवले आहे. अशा एखाद्या जाळीवर ठेवा, म्हणजे याला वाफ येणार नाही आणि छान असे हे पराठे बराच वेळ जसे तसेच राहतील. तर हा एक भाजत आहे मी तव्यावर शेवटचा. नक्की करून बघा अशा पद्धतीने आणि खाऊन पहा कसे झाले, मला कमेंट करायला विसरू नका. तर खूप छान हेल्दी असे हे पराठे आहेत. छान लागतात बघा खायला. असेही खूप सुंदर लागतात. सकाळच्या घाईगडबडीच्या वेळेला तुम्ही हे बनवू शकता किंवा टिफिनलाही बनवू शकता. तर कसे झाले हे दुधी भोपळ्याचे पराठे मला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. नवीन असाल आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आणि ज्यांनी आपल्या चॅनलला आधीच सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे अगदी मनापासून धन्यवाद. भेटू पुन्हा अशाच छानशा झटपट चविष्ट रेसिपीसह.